पहले मराठी कर ले, पहले मराठी कर लेता हूँ फिर हिंदी। आदित्य ठाकरे यांनी काल मुलुंड येथील एका सभेत रेल्वे मंत्रीचा राजीनामाची मागणी केली। आदित्य ठाकरेंनी सांगितलं घाटकोपर येथे जे होर्डिंग पडलं त्यासाठी रेल्वे मंत्री जबाबदार आहे म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा। मला आदित्य ठाकरेंना एवढंच सांगायचं आहे की ते पेट्रोल पंपची जागा, तेथील होल्डिंग, ती जी जागा आहे ते महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनची आहे। त्या तिथे आणखीन 12 होल्डिंग लावण्यात आले आहेत। हे सगळे आपले वडील माननीय उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी 30 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्र पोलिसांना सांगितलं की हे जे महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनची जागा ती महाराष्ट्र सरकारची आहे, तिथे तुम्ही एक पेट्रोल पंप परमिशन घ्या आणि उद्धव ठाकरेचे मित्र लॉर्ड्स मॅक्स सर्व्हिसेसला तो चालवायला द्या। उद्धव ठाकरेंनी जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना सांगितलं की त्या जागेवर 16 होल्डिंग लावण्याचे अधिकार इगो मीडिया भावेश भिंडे यांना द्या। तर आदित्य ठाकरे साहेब, आपण उद्धव ठाकरेंना काय सजा करणार आहात? त्यांना नकली सेनेच्या अध्यक्ष पदात राजीनामा द्यायला सांगणार आहात का? एवढंच नव्हे, माझ्याकडे हे पत्र आहे। या लेटर मध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय काय करू शकतात यात लिहिलं आहे। हे महाराष्ट्र शासन पोलीस आयुक्त लोहमार्ग म्हणजे रेल्वे, लोहमार्ग पोलीस GRP राज्य सरकारच्या ताब्यात येते। हे पत्र आहे आदित्य ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब, हे पत्रात दिलं आहे की या जागेवर होल्डिंग आणि पेट्रोल पंप संबंधीची निविदा 21 जानेवारी 2021 रोजी काढण्यात आली। या ज्या निविदा काढण्यात आल्या त्या जाहिरात फलक BPCL पेट्रोल पंपवर एक साइट आहे ज्यात 4 होल्डिंग आणि पेट्रोल पंपला लागून जे पोलीस क्वार्टर्स आहेत त्या जागेवर असं 3 साइटवर अन्य 12 होल्डिंग। या 12 होल्डिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि ते प्रक्रिया झाल्यावर त्याचा ऑर्डर हे इगो मीडिया यांना देण्यात आला। गंमतच आहे, या पत्रात मी आपल्याला वाचतो, कैसर साइन के लिए कैसर खलीद, पोलीस आयुक्त लोहमार्ग, महाराष्ट्र सरकार, मुंबई। यात त्यांनी लिहिलं आहे की 2021च्या निविदाप्रमाणे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला या येथे 10 वर्षाकरिता भाडे तत्वावर कॉन्ट्रॅक्ट दिलं जात आहे। पुढची लाईन अधिक महत्वाची आहे की इगो मीडिया भावेश भिंडेंनी सांगितलं इथे आम्ही RCC फाउंडेशन टाकलं आहे, त्याचा खर्च आहे, हे लक्षात ठेवून आपण ही निविदा 10 वर्षाची 30 वर्षाची करा। उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे कैसर खालिद यांनी ही मुदत 30 वर्षाची केली। टेंडर 10 वर्षाची ऑफर आली, त्यांनी सांगितलं तर वर्क ऑर्डर देताना 10 वर्षाची 30 वर्ष
हे देण्यात आलं आहे. मजेची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी मुंबई महापालिकेने या संबंधी ऑब्जेक्शन घेतलं 7/12/2021 रोजी इगो मीडियाला महाराष्ट्र सरकारचा लोहमार्ग पोलीस स्टेशननी त्यांचं फायनल वर्क ऑर्डर दिलं. मुंबई महापालिकेने या संबंधात ऑब्जेक्शन घेतलं. मुंबई महापालिकेने सांगितलं ही जागा महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग वेलफेअर कॉर्पोरेशनची आहे. हे गृह विभाग महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत आहेत आणि म्हणून महाराष्ट्र सरकारची जागा असल्यामुळे मुंबई मॅक्झिमम 40 स्क्वेअर फूटचं होर्डिंग लावता येते. 40 फूट उंचीचं होर्डिंग लावता येते. त्यावर कैसर खालिदनी उत्तर लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की ही जागा भारत सरकार रेल्वे मंत्रालयाची आहे. कैसर खालिद यांनी जाणून बुजून खोटं बोलले आणि त्यांनी महापालिकेला पत्र लिहिलं की ही जागा भारत सरकार रेल्वे मंत्रालयाची आहे म्हणून येथे महापालिकेचे नियम लागू पडत नाही. मुंबई महापालिकेने त्याला परत उत्तर लिहिलं की चुकीचा, ही जागा राज्य सरकारची आहे, तिथे यापेक्षा जास्त, आणि तिथे त्यांनी जे होर्डिंग लावलं आहे त्या होर्डिंगची साईज होती 140 फूट बाय 120 फूट. फक्त हेच नाही, त्या आसपासचे 3 साईटवर 12 होर्डिंग इगो मीडियाचे आहेत. ते 140 फूट बाय 120 फूटचे आहेत. फक्त एवढंच नव्हे, सिटी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्यांचे मनोज रामकृष्ण यांनी रिसर जे स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिलं आहे त्यात रिसर लिहिलं आहे की या जागेवर होर्डिंग 120 फूट बाय 70 फूटचं बांधण्यात आलं आहे. मी मुंबई पोलीस कमिशनरना विनंती केली आहे की हे जे मनोज रामकृष्ण त्यांनी त्याचा स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिलं आहे त्यांची ताबडतोब अटक व्हावी. 16-17 लोकांचे मृत्यू, 5 डझनहून अधिक लोक जखमी, आणि असं बोगस स्ट्रक्चर सर्टिफिकेट दिलं. हे जे होल्डिंग पडलंय त्यात फक्त 2 फूट पण प्लिंथ नाही आहे. दुसरी गोष्ट, मी काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष चर्चा केली आहे. देवेंद्र फडणवीस कडे मी मागणी केली आहे की या सगळ्या प्रकरणाचा SIT द्वारा तपास व्हावा आणि हे तपास पूर्ण होईपर्यंत कैसर खालिद यांना रजेवर पाठवण्यात यावं. आणि या वेळेला जे रेल्वे पोलीस मध्ये जे अधिकारी संबंधित होते, ज्यांनी या सगळ्यांमध्ये भाग घेतलाय, या तपासा दरम्यान त्यांना सुट्टीवर पाठवण्यात यावे. हे खूप मोठं कडकारस्थान आहे. फक्त एवढंच नव्हे, हे एकाच साईड एक होल्डिंग 120 फूट मतलब 60 फूट बाय 140 फुटाचा एक होल्डिंग महिन्याचं भाडं आहे 50 लाख. हे इगो मीडियामध्ये जमा झाले आहेत पैसे. तर एका साईटवर 4 होल्डिंग म्हणजे एका साईटवर 2 कोटी रुपये भावेश भिंडेला उद्धव ठाकरेचा कृपेने मिळत होते. आता त्याला 4 साईट देण्यात आल्या म्हणजे 8 कोटी रुपये महिन्याला मिळत होते. 100 कोटी वर्षाचं गिफ्ट हे उद्धव ठाकरे सरकारने भावेश भिंडेला दिले. त्याच्या समोर ते रेल्वेला किती पैसे देतात, राज्य सरकारला किती देतात? 0 रुपये.
रेल्वे पोलीसला किती देतात? 0 रुपये. पोलीस कल्याण निधीमध्ये हे 100 कोटी रुपयाची यांची इन्कम, पेट्रोल पंपची इन्कम 25 कोटी रुपये वेगळी. त्याच्या समोर पोलीस कल्याण निधीमध्ये फक्त 2.25 कोटी रुपये दिले जातात. हे मधले 98 कोटी रुपये हे भावेश भिंडेला आणि ते लॉर्ड मॅक्स पेट्रोल पंप चालवणाऱ्या कंपनीला ते जात आहे ना, त्यात मातोश्रीला किती जातात आणि सुनील राऊत, संजय राऊत जे या भावेश भिंडेला ठाकरेंकडे घेऊन गेले होते त्यांच्याकडे किती जातात याचा तपास इन्कम टॅक्स विभागाने करावा. यात मनी लॉन्ड्रिंग किती झालेलं आहे त्याचा तपास ईडीने करावा अशी तक्रार मी आज आयकर विभाग, ईडी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासाठी SIT द्वारा या सगळा तपास झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे. जी FIR झाली आहे त्याला विस्तृत करण्यात यावं. वर्षात 125 कोटी रुपयेचा हा घोटाळा आहे. जाने देता हूँ, ये पेपर तुम दे देना ना. जो मुंबई में घाटकोपर में पेट्रोल पंप होल्डिंग दुर्घटना हुई उसका प्रारंभ 30 जनवरी 2020 को उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कार्यालय ने पुलिस महासंचालक महाराष्ट्र उनको निर्देश देकर किया. जनवरी 2020 में महाराष्ट्र सरकार ने पुलिस विभाग को कहा कि घाटकोपर में जो महाराष्ट्र पुलिस वेलफेयर हाउसिंग कॉर्पोरेशन की जगह है उसमें एक जगह पर पेट्रोल पंप बनाया जाए जो उद्धव ठाकरे के मित्र लॉर्ड मैक्स कंपनी को दिया जाए और वहां पर 4 अलग अलग साइट पर 16 होल्डिंग बनाने के टेंडर ये सुनील राउत, संजय राउत के मित्र भावेश भिंडे की ईगो मीडिया कंपनी को दिए जाए. 2020-21 में ये सब प्रक्रिया समाप्त हुई. जनवरी 2021 में टेंडर मंगाए गए, लेकिन टेंडर मंगाते समय 3 साइट के मंगाए गए, वो भावेश भिंडे को दिए गए. जो दुर्घटना हुई है जहां पर ये होल्डिंग लगा है उसका टेंडर प्रोसेस कभी हुआ ही नहीं. मुंबई रेलवे पुलिस ने वो डायरेक्ट कॉन्ट्रैक्ट भावेश भिंडे को दे दिया. कुल मिलाकर ये जो 4 होल्डिंग की साइट है 40 स्क्वायर फीट का एक होल्डिंग बनाने की परमिशन थी, लेकिन उसके बदले में 140 स्क्वायर फीट बाय 120 स्क्वायर फीट के होल्डिंग बनाए गए. उसका जो स्ट्रक्चर था वो 40 स्क्वायर फीट का था. स्ट्रक्चरल इंजीनियर ने इसको बोगस सर्टिफिकेट दिया है. इसमें एक होल्डिंग की महीने की जो रेवेन्यू है, रेंट है, वो 50 लाख है. कुल मिलाकर यहां पर ऐसी 4 साइट, उसमें हर एक साइट का महीने का 2 करोड़ रुपया इनकम है. कुल मिलाकर 100 करोड़ रुपया होल्डिंग के द्वारा भावेश भिंडे की कंपनी को मिलता है. पेट्रोल पंप को 25 करोड़ मिलता है. 125 करोड़ के रेवेन्यू के सामने महाराष्ट्र सरकार को एक पैसा नहीं मिलता. महाराष्ट्र पुलिस को एक दमड़ी नहीं मिलती. पुलिस कल्याण निधि में सिर्फ 2.25 करोड़ रुपए दिए जाते हैं. ये 100 करोड़ का घोटाला है. इसकी जांच आयकर विभाग, ईडी और महाराष्ट्र गृह मंत्रालय ने करनी चाहिए. ऐसी मांग मैंने देवेंद्र फडणवीस जी से की है. जब तक यह जांच समाप्त नहीं होती है, ये सब जो वर्क ऑर्डर निकाले, टेंडर प्रोसेस किया, उस समय के रेलवे पुलिस कमिश्नर जो महाराष्ट्र सरकार का एक हिस्सा है, कैसर खालिद को छुट्टी पे भेजा जाए. उस समय पर रेलवे पुलिस कार्यालय में जो संबंधित अधिकारी थे उनके ऊपर भी छुट्टी पे भेजा जाए और ये जांच जल्द से जल्द पूरी हो, ऐसी मेरी मांग है.